मराठा समाजाला फसवण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील आणि लाड यांनी केलेलं आहे. हे आंदोलन आम्ही अगोदर डिक्लेअर केलेलं होतं. 20 दिवसापूर्वी आम्ही हे डिक्लेअर केलेलं होतं की 9 तारखेला आम्ही आंदोलन करणार. त्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितलं की 29 तारखेला आम्ही बसणार. तरी हैदराबाद गॅजेटियर लागू आहे म्हणजे नेमकं काय आहे हे सरकारनं स्पष्ट करा. 2.5 वर्ष झाले त्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेचं वट हुकूमचं काय झालं त्याच्यावर ना सरकार बोलतंय ना आंदोलक बोलतंय. मुंबईहून आपण का परत आलो याचं आपण एकदा सरकारला विचारलं पाहिजे, आंदोलकाला विचारलं पाहिजे. फडणवीस हा चतुर्प्राणी आहे, त्याच्यानंतर राजा बापू आणि त्याच्यानंतर ही प्रसादवाला. त्याला तर काय काय आंदोलकांनी काय काय खाऊ घातलं होतं तरी तो इथं माती खायला आला की मराठ्याला कधीही आरक्षण मिळणार नाही, उल्लू बनवायचं काम करता येते. आणि हे उल्लू बनवलं लक्षात घ्या. त्यामुळे एवढे आंदोलन तेवढे आंदोलन सगळं करून आतापर्यंत मराठ्याला फक्त लबाड बोलण्याचं काम आणि ह्यांना कसं उल्लू बनवता येईल हे असं केलेलं आहे. की महाराष्ट्रामध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जर तुमची वंशावळ असेल, तुमचा पुरावा असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळेल अथवा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातल्या 95% किंवा मराठवाड्यातल्या 95% मराठ्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मराठे OBCमध्ये येणार नाहीत. कारण खासरापत्रामध्ये किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या कुठल्याही नोंदीमध्ये जर कुणबीची नोंद असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळेल, अन्यथा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. परंतु सरकारनं प्रत्येक वेळेस आपल्याला लबाड बोललं आणि सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल आणि मराठवाड्यातले सगळे मराठे हे OBC होतील असं ठणकावून सांगितलं होतं. 2 वेळेस आम्ही इथं गुलाल उधळला, आम्ही पेढे वाटले, छत्रपती शिवाजी महाराजाला हार घातला, आनंदानं नाचलो, ढोल ताशे वाजले की बाबा आता आपल्याला आरक्षण मिळालं म्हणून. परंतु नंतर हळूहळू कळालं की ही सगळी फसवणूक आहे. महाराष्ट्र सरकारनं फसवणूक केली आहे. हे राजेंद्र विखे कोणते विखे पाटील आहेत? राधाकृष्ण विखे पाटील. विखे पाटलाला मला सांगायचं आहे, अरे तुमचे आजोबा कोण होते, तुमचा इतिहास काय, आणि तुम्ही सगळ्या मराठा समाजाला लबाड बोललो. विखे पाटील ध्यानात घ्या, मराठा समाजाचं बारीक लक्ष आहे. तुम्ही हैदराबाद गॅजेट लागून सगळ्या मराठ्याला आरक्षण देण्याचं जाहीर केलं, परंतु मराठवाड्यातल्या कुठल्याही मराठ्याला ज्याची नोंद नाही अशा मराठ्याला आरक्षण नाही हे एक आता सिद्ध झालेलं आहे. मग तुम्ही लबाड का बोललात? त्याचबरोबर हे लाड होते, कोणते लाड? प्रसाद लाड. अरे प्रसाद खाऊन कुठे बसले लाड तुम्ही? मला वाटलं लाड कधी तर शिव्या दिल्या होत्या. हां, मला वाटलं ती येणार नाहीत, परंतु तेही काय म्हणले, समाजासाठी मी माती खाईन. मग माती ही खाल्ली तुम्ही? समाजासाठी काय माती खाल्ली? हैदराबाद गॅजेट लागू करून परत मराठ्याच्या तोंडात माती घालण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. परत मराठा समाजाला उल्लू बनवायचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला फसवण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील आणि लाड यांनी केलेला आहे. हा लढा मराठा क्रांती मोर्चाच्या खऱ्या मराठ्यांचा आहे. बघा, आम्ही सगळे गरीब आहेत, आमच्याकडे कुठलेही पैसे नाहीत, डिझेल टाकायला महाग आहेत, पण आमच्याकडे काही लोक म्हणतात की हे मॅनेज आहेत आणि पैसे खाल्लेले आहेत. असे जे कोणी म्हणणारे तथाकथित लोक आहेत त्यांनी समोर यावं, आमची तपासणी करावी आणि पुन्हा बोलावं. म्हणजे मराठा समाजाची मागणी करणं हे चूक आहे का? गेल्या 27 वर्ष झालं रक्त आटवतंय समाजाचं काम झालं पाहिजे म्हणून. समाजाच्या मागण्यासाठी अनेकदा जेलमध्ये गेलो. मला सांगायचं आहे, आत्ता जे जरांगे पाटील जे नेतृत्व करतायत ते सध्या एकेकाळी माझे कार्यकर्ते होते, आमचे सहकारी होते, आमच्या संघटनेत काम करत होते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमचा हा लढा जरांगे पाटलाच्या विरोधात नाही. जरांगे पाटील हे आमच्यासारखेच कार्यकर्ते आहेत. त्यांनाही वाटतं समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. जरांगे पाटलाला जो फसवायचं काम सध्या ह्या सरकारनं केलेलं आहे. जरांगे पाटलाचे आथडे झिजले एवढे उपोषण करून, त्या माणसाला सध्या फसवायचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. म्हणजे जो कोणी आंदोलन करत त्याला फसवायचं काम हे सरकार करतंय हे जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं सध्याचं जे राज्य सरकार आहे
ही मराठा समाजाला आरक्षणाचं फक्त गाजर दाखवत आहे, पण कुठल्याही प्रकारचं आरक्षण देत नाही. मला एकच म्हणायचं आहे भावांनो, की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला 95% मराठ्याला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. हे हैदराबाद गॅजेट फक्त गाजराची पुंगी आहे, दुसरं काहीच नाही. त्या हैदराबाद गॅजेटमध्ये नाव नाही मी शिंदे, त्याच्यात माझ्या बापाचा, आजोबाचा, पणजोबाचा कुणाचा उल्लेख नाही. त्याच्यात फक्त लिहिले की मराठा समाज एवढे लोक आहेत तिथं म्हणून. त्यामुळं हैदराबाद गॅजेटचा सर्टिफिकेट काढण्यासाठी काही उपयोग नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि आता धडाधड जे सर्टिफिकेट रद्द होत आहेत ते ह्याच कारणामुळं रद्द होत आहेत की त्यांची कुठं तर वंशावळी नाही आणि कायदेशीर त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही. म्हणून जे जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांचे सर्टिफिकेट रद्द होत आहेत. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चा हा जरांगे पाटलाच्या विरोधात नसून तो सरकारच्या विरोधात आहे, हे सगळा प्रथम सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जरांगे पाटील हे आमच्यासारखे योद्धे आहेत. मला सांगायचं आहे की आपला देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी बी लढत होते, सुभाषचंद्र बोस बी लढत होते, वेगळ्या प्रकारचे लोक लढत होते, पण ध्येय काय होतं? एकच, देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यामुळे ह्या लढ्यामध्ये बी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी असतील, जरांगे पाटील असतील किंवा आणखी कोणी लढत असेल, हे सगळे समाजाच्या प्रश्नासाठी लढत आहेत. त्यामुळं अगोदर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन हे जरांगे पाटलाच्या विरोधात नाही. हे आंदोलन आम्ही अगोदर डिक्लेअर केलेलं होतं. 20 दिवसापूर्वी आम्ही हे डिक्लेअर केलेलं होतं की 9 तारखेला आम्ही आंदोलन करणार. त्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितलं की 29 तारखेला आम्ही बसणार. त्यामुळं हे सगळा संभ्रम दूर झाला पाहिजे की जरांगे पाटलाच्या अगोदर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन कुठल्याही समाजातल्या नेत्याच्या विरोधात नाही, हे आंदोलन फक्त सरकारच्या विरोधात आहे. कारण ह्या मागण्या सगळ्या सरकारच्या रिलेटेड आहेत. आणि आम्हाला कोण फसवलं? राधाकृष्ण विखे पाटलांनी 1 नंबरला फसवलं, 2 नंबरला लाडनी फसवलं आणि 3 नंबरला फडणवीसांनी फसवलेलं आहे. आता फडणवीसांनी का फसवलं? तर ह्या दोघांनी फसवलं. ह्या दोघांनी फडणवीसाची कानं भरले, म्हणून आत्तापर्यंत आम्हाला गाजर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सगळ्या जनतेला मला सांगायचं आहे की सरकार हे फसवंय. सरकारनं मराठा समाजाला फसवलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हैदराबाद गॅजेटचा काही फायदा मराठ्याला होणार नाही. कुठलंही ओबीसी सर्टिफिकेट आपल्याला मिळणार नाही, ज्याची नोंद नाही, ज्याची वंशावळी नाही. त्यामुळं वैतागून आम्ही 19 तारखेला क्रांती चौकामध्ये 9 तारखेला आम्ही आंदोलन करत आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, पहिला सपोर्ट मी केलेला आहे. पेपरला बातम्या आहे त्याच्या. जरांगे पाटलाला मी स्वतः भेटलो आहे आणि त्यांना म्हणलो आहे, जरांगे पाटील तुम्ही समाजाचं काम करताय प्रामाणिकपणे, मी तुमच्यासोबत आहे, आमची संघटना तुमच्यासोबत आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांना एकदा ओबीसीच्या नेत्यानं विचित्र लिहिलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर सदल गुन्हा मी दाखल केलेला आहे सिडको पोलीस स्टेशनला, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पण ज्यावेळेस असं लक्षात आलं की जरांगे पाटलाला सरकारनं 2दा फसवलं, एकदा नवी मुंबईला फसवलं, दुसऱ्या मुंबईत फसवलं, त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की जरांगे पाटलाला ही सरकार कुठंतरी फसवतं आहे. त्यामुळं क्रांती मोर्चा हा मैदानात आलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळं क्रांती मोर्चातील सगळे गरीब लोक आहेत, कुणी पैसेवाले नाहीत, लक्षात घ्या. आणि सर्वसामान्य मराठी एकत्र येऊन आम्हाला कुठंतरी वाटतंय बुवा समाजाला फसवलं जातं आहे, समाजाचं नुकसान होतं आहे. त्यामुळं आम्ही ही 9 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ज्यांनी 25-30 वर्ष झालं समाजासाठीचं आरक्षणासाठी कोर्टात लढले असे राजेंद्र दाते पाटील हे क्रांती चौकामध्ये उपोषणाला बसत आहेत 9 तारखेला. आणि सगळे समन्वयक आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहे आणि त्यांच्या सपोर्टला बसवणार आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होते. आणि आता आमचे दुसरे अभ्यासक भानुशी पाटील हे तुम्हाला मार्गदर्शन करतील. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. योगेश शेळके पाटील आणि माणिकराव शिंदे पाटलांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे. अगदी 2 मिनिटामध्ये फक्त मी सांगणार आहे. गेल्या 40 वर्षापासून हा लढा सुरू आहे. 40 वर्षापासून त्या सरकारनं काय आणि या सरकारनं काय मराठा समाजाला फसवलेलं आहे. अण्णासाहेब पाटलांनी हा लढा सुरू केला होता. नंतर मराठा सेवा संघानं हा लढा लढला, छावानं हा लढा लढला आणि खत्री आयोग आला.
खत्री आयोगानं सांगितलं मराठा समाज ओबीसीला पात्र आहे, परंतु त्या सरकारनं निर्णय घेतला नाही. बापट आयोगानं सांगितलं मराठा समाज ओबीसीला पात्र आहे, तरी सरकारनं निर्णय घेतला नाही. विलासराव सरकार होतं तेव्हा. त्यानंतर नारायण राणे समिती नेमली, त्यांनी 16% आरक्षण दिलं. ते आरक्षण टिकणार नाही, आम्ही त्याचवेळी सांगितलं होतं, ते टिकलं नाही. फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं, तेही टिकणार नाही, तेव्हाच सांगितलं होतं प्रेस घेऊन, तेही आरक्षण टिकलं नाही. आणि आता हे जे आरक्षण दिलेलं आहे SCBC, हे आरक्षण पण टिकणार नाही. पण जोपर्यंत भाजपचं सरकार आहे तोपर्यंत हे आरक्षण टिकणार आहे असं छापायला काही हरकत नाही. कारण सगळं तुम्हाला माहिती आहे, स्वायत्त संस्थेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळं या राज्य आणि केंद्र सरकारच्या तालावर त्या सगळ्या स्वायत्त संस्था नाचत आहेत. तोपर्यंत आहे, तोपर्यंत टिकेल. जेव्हा जाईल तेव्हा आरक्षण पण जाईल. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, सगळे सोयरेचं सगळे सोयरेचं नोटिफिकेशन काढलं आणि त्याचा अध्यादेश होणार होता. मुळात मुद्दा फक्त 2 मिनिटासाठी यासाठी घेतो की जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. मी त्यांच्या शिष्टमंडळात राहिलेलो आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्याशी मंत्र्याशी जाऊन मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना वेळोवेळी योग्य काय आहे हे सांगितलेलं आहे. पण जेव्हा मी त्यांना वाशीत सांगितलं की अशा पद्धतीनं सगळे सोयरेचं होत नसतं, ते म्हटले माझ्यासमोर 40 वकील आहेत. मी म्हटलं पाटील, एकनाथ शिंदे आणि सरकार आपल्याला फसवतं आहे, असं काही होणार नाही, हे 40 वकील खोटं बोलत आहेत. त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही. कदाचित त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नाही, त्यांच्यावर दाखवला. ती त्यांची चूक झाली, परंतु त्यांना फसवलं, हे 100% खरं आहे. आज माझा प्रश्न आहे की 2.5 वर्ष झाले, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, तुम्ही सगळ्यांनी कव्हरेज दिलेलं आहे, आमचा प्रत्येक शब्द तुम्ही नोंद केलेला आहे, प्रत्येक शब्द समाजापर्यंत पोहोचवलेला आहे. 2.5 वर्ष झाले, त्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेचं वट हुकूमचं काय झालं? त्याच्यावर ना सरकार बोलतंय ना आंदोलक बोलतंय. मुंबईहून आपण का परत आलो याचं आपण एकदा सरकारला विचारलं पाहिजे, आंदोलकाला विचारलं पाहिजे की जे सगळे सोयरेचं झालं त्याचं काय झालं. दुसरं 2 सप्टेंबरला जो मुंबईत GR निघाला त्याच्या 1 दिवस अगोदर 1.5 तास आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलाशी मी चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीचं कुठलंही गॅजेटियर लागू करून अशा पद्धतीनं GR काढून आरक्षण मिळत नसतं. जे जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष आणि ते व्हॅलिड होण्याचे निकष हे सगळ्या जातीसाठी सारखे असतात. कुठलंही राज्य सरकार त्यामध्ये कुठलाही GR काढून बदल करू शकत नसतं. हैदराबाद गॅजेटियर म्हणजे काय आहे तर त्या काळची सांख्यिकी आकडेवारी आहे. त्या प्रशासकाला काम करण्यासाठी किती जाती आहेत, किती धर्म आहे, किती गावं आहेत, किती गुरंढोरं आहेत, किती अशा पद्धतीने कशा किती आहे, कोण किती टक्के आहे, अशा नोंद आहेत त्याच्यात फक्त. मग 38% कुणबी होते असं लिहिलं आहे, पण ते हेच होते. माणिकराव शिंदे होते, योगेश शेळके होते, सुनील कोटकर होते, हे होते. असं कसं दाखवता येईल? हे जोपर्यंत दाखवता येत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नसतं. हे मी त्याच वेळी सांगितलेलं आहे. मग तेव्हा 2.5 वर्ष झाले अधिसूचनेला कळायला, सगळे सोयरेच्या अजून समाजाला कळलं नाही, का अभ्यासकांना कळलं नाही. याला 11 महिने झाले. जे जरांगे पाटील आज भाषा बोलत आहेत सरकारनं फसवलं, हे तर आम्ही 11 महिन्यापूर्वी सांगितलं होतं सरकारनं फसवलं. मी मुलाखती दिल्या होत्या, लोकांनी ट्रोलही केलं, आम्हाला बदनामही केलं. करू द्या, सत्य परेशान होऊ शकतं आहे, पराजित नाही. आमची भूमिका एकच आहे की समाजाच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. गोरगरीब आजही आरक्षण मिळालं, मला मी तर आहेच, तरी आज नॉन क्रिमिनलमुळे तसा फायदा होत नाही. आमच्यापैकी मला नाही वाटत कुठल्याही ओबीसीत गेलं काय SCBC असलं काय फायदा होईल. परंतु जो खरोखर गोरगरीब समाज आहे, ज्याच्यावर अन्याय झाला आहे, ज्याला ओबीसीला पात्र ठरवलं होतं, त्याला इथल्या सरकारनं, मग अगोदरच्या सरकारनं सुद्धा, या सरकारनं सुद्धा फसवलेलं आहे. आता 1 मिनिटात एवढंच सांगतो की आमच्या मागण्या हे आहेत. पहिली मागणी तरी हैदराबाद गॅजेटियर लागू आहे म्हणजे नेमकं काय आहे हे सरकारनं स्पष्ट करावं. अगोदर जे जात प्रमाणपत्र काढत होते आणि हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यानंतर काढण्यानंतर काय फरक आहे, वेगळे काय मिळणार आहे, हे क्लिअर करावं. पहिली मागणी. दुसरी मागणी ही आहे की SCBC जे आरक्षण महाराष्ट्र सरकारनं लागू केलेलं आहे ते भाजप सरकार आहे तोपर्यंत असणार आहे. ते 10% आहे. ते OBC सारखं करावं राजकीय सोडून. मग वय असेल, स्कॉलरशिप असेल, त्यानंतर फी असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत OBCला ज्या लागू आहेत त्या राजकीय सोडून 100% SCBCला लागू कराव्यात. म्हणजे त्या 10%चा इथल्या गोरगरीब मराठ्यांना लाभ घेता येईल, फायदा होईल.
जसं असं ओबीसीच्या सवलती लागू केल्या असा मोघम जी आर नाही. SCBC आरक्षण जी आरच असा असला पाहिजे. SCBC आरक्षण राजकीय सोडून टोटली ओबीसी सारखं करण्यात आलेलं आहे, सर्व सवलती लागू करण्यात आलेल्या आहे, असा जी आर काढावा. हे सरकारच्या अखत्यारीत आहे. आम्ही अवास्तव मागणी करत नाही. जे सध्या इन्स्टंट मिळतं ही पहिली मागणी आहे, SCBC आरक्षण ओबीसी सारखं करावं. दुसरी मागणी आहे, सारथी संस्था बार्टीच्या धर्तीवर स्थापन झालेली आहे. माझ्या निवेदनानं म्हणजे मी मालक नाही, मराठा सेवा संघानं संभाजी ब्रिगेडनं तेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं, जेव्हा क्रांती मोर्चे निघाले होते कोपर्डीचं दुर्दैवी प्रकरण घडल्यानंतर बार्टीसारखी सारथी करावी. पहिलं निवेदन आहे आपलं तिथे, माझ्याकडे OC आहे त्याची, की बार्टी सारथी स्थापन करावी. आणि सारथीला तेव्हा 3,000 कोटी आम्ही मागितले होते. 135 प्रोजेक्ट सर आपण दिले होते, ते राबवावेत. त्यातले 10 प्रोजेक्टही राबवले जात नाहीत. सारथीचं बार्टीला 13% लोकांसाठी 700 कोटीचं बजेट आहे. आणि कुणबी आणि मराठा असा 45% समाज आहे महाराष्ट्रात, त्याला बजेट किती आहे? 100 कोटीचं. ती बी 50 कोटीच खर्च होतात. ही विसंगती आहे. किमान 5,000 कोटीचं जर बजेट दिलं तर 400 प्रोजेक्ट राबवता येतील. इथला जो शिक्षण घेणारा आहे पहिल्या वर्गापासून तर पदवीपर्यंत, त्याला प्रत्येकाला आर्थिक लाभ करून देता येईल वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून. विदेशात शिक्षणापर्यंत सोय आहे. MPSC UPSC करायला त्यामध्ये सोय आहे. JEE नीट आणि तुमचं जे सध्या चालतं 12वीच्या परीक्षासुद्धा, याच्यासाठी सुद्धा 6,000 7,000 तरतूद आहे. म्हणजे गोरगरीब मराठ्यांना जिकडं फायदा होणार नाही, सारथीचा 100% आपल्याला फायदा करून देता येईल. त्याला किमान 5,000 कोटीचं बजेट असलं पाहिजे. आणि राज्य सरकारसाठी 9.5 लाख कोटीमध्ये फार मोठी गोष्ट नाही. 5,000 कोटी, 10,000 कोटी अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले पाहिजेत. ते काही अण्णासाहेब पाटील महामंडळ बंदच पडलं आहे. कुणाला लाभ होते, कुणालाच होत नाही सर. हा मुद्दा आपण उद्या काहीतरी, मला वाटतं नरेंद्र पाटील येत आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही कुणाला कर्ज देताय, कुणाला लाभ देताय, वैयक्तिक कर्ज किती आहे, सामूहिक कर्ज किती आहे, किती वर्षासाठी बगर व्याजी आहे, त्याला मॉर्गेज आहे का? आणि हे जर असंच असेल तर मग आम्हाला वेगळंच कर्ज नाही घेता येत का? तुमच्याकडे कशाला यायचं? तर त्यासाठी तरतूद आहे सर बाकी महामंडळांमध्ये की 7 वर्षासाठी बगर व्याजी, वैयक्तिक 20 लाख, सामूहिक 1 कोटी आणि 7 वर्ष बगर व्याजी ते केलं तर इथल्या गोरगरीब मराठ्यांना, कुणबींना त्याचा फायदा होईल. यासाठी असं असावं अशी आमची विनंती आहे. आणि महत्त्वाची मागणी ही आहे की जे गुन्हे दाखल झालेत, जे मुलं शिकतायत, सरकारनं 2 सप्टेंबरच्या GR मध्ये मेन्शन केलं आहे मागे घेऊ, पण ते घेतलेले नाहीत. ते 15 दिवसाच्या आत मागे घ्यावेत अशी आमची सरकारला विनंती आहे. 15 दिवसाच्या आत सरकार त्या पद्धतीची अंमलबजावणी करू शकतं. DG लेवलला केलं तर ते फार मोठी गोष्ट नाही. जे अपवादात्मक 0.5% गुन्हे असतील त्याचं कोर्ट मॅटरमध्ये जाऊन ते पण कमी करता येतात, त्या पद्धतीने ते पण कमी करावेत. एकही गुन्हा ठेवू नये ही मागणी आहे. आणि जे आरक्षणासाठी गेले त्यांना सरकारनं याच GR मध्ये मेन्शन आहे तरी नोकऱ्या दिलेल्या नाहीत, मदत दिलेली नाही, ती दिली पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे. आणि कायगावला काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकासाठी जागा आणि 5 कोटी रुपये हे दिले पाहिजेत, एवढी आमची विनंती या प्रसंगी आम्ही करतो आहोत. आणि त्यासाठीच आज आम्ही विभागीय आयुक्ताकडे गेलो होतो. त्यांच्याशी आम्ही जवळपास 1 तास चर्चा केली. प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकून घेतली, अभ्यासपूर्ण डिस्कस झालं. कसं काय ते एवढंच म्हटले, माझ्या अखत्यारीतला विषय हा आहे, हा GR आहे, याच्यानुसार मी अंमलबजावणी करणार आहे. त्यांना विचारलं अगोदर जात प्रमाणपत्र काढणार नंतर काढण्याच्यात काय फरक आहे, त्याच्यावर ते काही बोलले नाही. त्यांच्या लक्षात आलं आम्हाला काय म्हणायचं ते. त्यांनी एवढीच विनंती केली, सरकारला आम्ही सर्व कळवतोय, 11 तारखेला बैठकीला आंदोलन करू नका. आम्ही म्हटलं उद्या परवा बैठक लावा, आम्ही उद्या परवा यायला तयार आहे, 9 तारखेपर्यंत यायला तयार आहे, 8 तारखेपर्यंत. पण 9 पर्यंत जर झालं नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे, उपोषण दाते पाटील करणार आहे. त्यांच्यासोबत आम्ही सगळे मराठा क्रांती मोर्चा सर्व संघटना आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. आणि हे आंदोलन कृपया जरांगे पाटलाच्या किंवा कुणाच्या विरोधात नाही, हे सरकारला मागण्यासाठी, सरकारनं वारंवार फसवलंय त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत. आमचे काही मुद्दे जर चुकीचे असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करूया, तुम्ही प्रश्न विचारू शकता. कारण 29 तारखेला जे आंदोलन होत आहे, कॉन्ट्रोवर्सी नाही करत आहे, त्यातल्या सगळ्या मागण्या सांगा. 58 लाख नोंदी या 67 पासूनच्याच आहेत, त्या द्या, म्हणजे काय करा, हा प्रश्न मलाही पडलेला आहे. तुम्ही त्यांनाही विचारलं पाहिजे 58 लाख नोंदी केव्हाच्या आहेत, कुठल्या आहेत, कशा आहेत आणि त्या घेऊन काय करायचं. अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आहेत. कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, चुकीचा मेसेज जाऊ नये, समाजाची दिशाभूल होऊ नये, यासाठी आम्ही पुढाकार घेऊन काम करतोय. ट्रोल झालोय, बदनाम झालोय, लोकांनी ट्रोल केलंय,
करू द्या, करत राहू द्या, आम्हाला काय त्याच्यावरून घेणं देणं नाही. पण जे सत्य आहे ते वारंवार तुकाराम महाराजांच्या काळातही त्यांनाही लोक नावं ठेवत होते, ट्रोल करत होते, त्रास देत होते, तसे देतील लोक आम्हाला हरकत नाही. आणि कोणी जर आरोप करत असेल की आम्ही काहीतरी असं करतोय सर करतोय, तर आम्ही केव्हाही कुठेही कशाही पद्धतीनं पुढे अगोदर जाहीर केलं सर. एक मिनिट सर, मला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आमच्याकडे पुरावा आहे, पोलीस स्टेशनला दिलेला पुरावा आहे, बैठक घेतलेला पुरावा आहे. जरांगे पाटलाच्या अगोदर आम्ही आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. कन्फ्यूज नका करू. नंतर जरांगे पाटलांनी आमचं आंदोलन आहे म्हणल्यानंतर त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं आंदोलन बघून आम्ही केलेलं नाही. आम्ही समाज विघातक कृत्यामध्ये कुठेही सामील नाही. कुणाला सर आम्ही येऊ ना, समाज घटक आहेत म्हणून सगळ्यांनी यावं. आव्हान करतोय आम्ही सगळ्यांनी यावं. जे मराठा आहेत, ज्यांना ज्याला वाटतंय समाजासाठी काहीतरी मिळालं पाहिजे, सगळ्यांनी यायला. कोण मोठा नाही, समाजच मोठा आहे, समाजापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे आव्हान करतो मी सगळ्याला की ज्यांना वाटतं की बाबा आरक्षण भेटलं, सर्व समाज बांधवांनी तिथे यावं 9 तारखेला. सर ज्यावेळी हा GR निघाला किंवा कुणबी नोंदीसाठीची शिंदे समिती स्थापन केली, त्या दिवशी मी मुंबईत होतो, एकनाथ शिंदे साहेबांसमोर होतो. त्या दिवशी ती स्थापन झाली, तेव्हाच मी शिंदे साहेबांना सांगितलं होतं की सर चुकीचे प्रमाणपत्र देऊ नका. उद्या अधिकारी जे आहेत ते सगळे म्हणजे ते प्रामाणिकपणे काम करणार आहेत. त्यांनी जर नाकारलं तर उद्या कुठल्याही कोर्टात टिकणार नाही आणि पहिल्यासारखं संभ्रमात राहू नका. त्याचवेळी 2022ला कायदा झालेला आहे सर की पहिले 5-5 वर्ष 7-7 वर्ष केसेस चालायच्या. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की 6 महिन्याच्या आत निकाल द्यावे, बरोबर आहे. मग हा निकाल 6 महिन्याच्या आत, विद्यार्थी जर 11वीत लागला, त्याने जर चुकीची व्हॅलिडिटी पाठवली तर तो 12वीच्या मधल्यात त्याचं जर कॅन्सल झालं तर तो आयुष्यातून उठणार आहे, जसे आज या लोकांचे झाले. जी चूक आहे त्याला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, व्हॅलिडिटी कमिटी मान्य करणार नाही, त्याला आपण काहीच करू शकत नाही. विभागीय आयुक्ताची एक कॅसेट बनवलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांनी. त्याच्यात सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद नसेल, हैदराबादमध्ये कुणबीचा पुरावा नसेल तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, असं त्यांनी लिहिलं आहे जुन्याच. हा, मग मी म्हणलं आम्ही ही डिक्लेअर करतो. ते म्हणले साहेब माझी नोकरी नका घालू, हे त्यांचे शब्द आहेत. मग याचा अर्थ असा आहे की हैदराबाद गॅजेट फसवाय, गाजराची पुंगी आहे ही. यू मस्ट अंडरस्टँड दिस. हां हां मध्यंतरी काय झालं अभ्यास संख्या आहे, समजा उदाहरणार्थ कुणबी मराठवाड्यात त्यावेळेस 40 कोटी 40 लाख जास्त, ती संख्या आज जी समाजाची आहे मराठवाड्यात तेवढीच आहे. ते कुणबी तेच झाले. हा सर मी 1 मिनिट त्याच्यावर नवीन मराठा कुठलाही कुणबी होऊ शकत नाही. एक मिनिट सर, 1 मिनिट. याची प्रोसिजर आपण काय केली होती माहिती आहे का? सुरुवातीला यांनी जर पूर्ण देशातून सगळे सोयरेचं काढलं नसतं तर केवळ मराठवाड्यासाठी जेव्हा हैदराबाद वेगळा झाला, हैदराबाद मुक्ती संग्राम झाला, मराठवाड्यात आलं म्हणजे महाराष्ट्रात आले इकडचे मराठे सगळे. काही MP गेले, काही राजस्थानमध्ये गेले, काही आंध्रात गेले, ते तिकडे मराठा म्हणून OBC झाले. त्या यादी आहेत, ते नंबर आणले होते आपण. हां, त्याच्यासाठी एक वेगळा आदेश, सरकार वेगळी प्रक्रिया की मराठा म्हणून OBC मध्ये टाकता येतं, मराठवाड्या विभागातले, असं करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण आपण काय केलं, सगळे सोयरेचं काढलं, पूर्ण महाराष्ट्र केलं आणि तिथं सगळं आपला प्रॉब्लेम हे होऊ शकत होतं. कार्यक्रम लागला आणि मग अनेक जजमेंट आले आणि विषय संपला. बोला ना, बोला. आता नाही होते, आता कायदे बदलले सर सगळे, आता वेगळे जजमेंट. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय झालाय की आंदोलकांच्या वतीनं सांगितलं जातंय, सरकारच्या विरोधकांच्या वतीने सांगितलं की हैदराबाद गॅझेटियर लागू केलेत. असा कुठं शासकीय परिपत्रक निघलंय का की हैदराबाद गॅझेटची कन्सेप्ट लागू केली आहे किंवा हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय, अशी कुठलीही प्रक्रियेमध्ये आणि सरकारनं कुठेही दिलेलं नाही की हैदराबाद जो गॅजेटमुळे निर्माण केला मराठवाड्यात जातोय, राहणाऱ्याला OBC सर्टिफिकेट भेटेल, कुणबी सर्टिफिकेट भेटेल, असं कुठं नाही म्हटलेलं. व्हॅलिड होणार नाही. मिळणार पण नाही. म्हणजे आतापर्यंत बघा, तुम्हा सर्वांना लक्षात येत आहे की आतापर्यंत सरकार कसं लबाड बोलत होतं, हे तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूच्या लक्षात आलं असेल. सरकार फक्त आपली राजकीय पुळी भाजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. फडणवीस हा चतुर प्राणी आहे, त्याच्यानंतर राजा बापू आणि त्याच्यानंतर ही प्रसादवाला. त्याला तर काय काय आंदोलकांनी काय काय खाऊ घातलं होतं, तरी तो इथं माती खायला आला. तुमचे शिंदे पण उलट हा होय ना, माती खायला आले आणि मराठा समाजाच्या ताटात माती घातली या लाडनं. लक्षात घ्या, लाड काय म्हणले होते
की आरक्षण समाजासाठी मी माती खायला तयार आहे. अरे तू नाही, समाजाच्या ताटात माती घातला या लाडणं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विखे पाटलाला एवढी राजकीय परंपरा आहे, तरी एवढ्या मराठ्याला बिखूप काढलं. आणि देवेंद्र फडणवीस तर तुम्हाला माहिती आहे चतुर्प्राणी आहे, त्यांनी हे सगळं केलं. बरं आपले 2 मराठा उपमुख्यमंत्री होते ना, ते गोट्या खेळत होते. शिंदे साहेबाला कळलं नाही हे सगळं चुकीचं चालू आहे म्हणून. अजितदादा आता स्वर्गीय, त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही, पण सांगायचा विषय की त्यांनी सध्याला याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्याचबरोबर एवढे आमदार खासदार आहेत, त्यांना सध्याला माहीत होतं की हे जे देण्यात येणारं आरक्षण आहे मराठ्याला, हे गाजर दिलं जाते. बरं एक आणखी लाख मोलाची एक गोष्ट तुम्हाला सगळ्याला सांगतो, तुम्ही सगळ्याला प्लीज लक्षात घ्या. महाराष्ट्रातला नाही देशातला फक्त एकच नेता म्हणत होता मराठ्याला आरक्षण मिळत नाही, राज ठाकरे म्हणत होता. मी त्या पक्षाचा नाही, मला त्या पक्षाचा आवडत बी नाही काही, पण तो नेत्याचं एक वाक्य मला आजही आठवतंय की मराठ्याला कधीही आरक्षण मिळणार नाही, उल्लू बनवायचं काम करता येते. आणि हे उल्लू बनवलं, लक्षात घ्या. त्यामुळे एवढे आंदोलन तेवढे आंदोलन सगळं करून आत्तापर्यंत मराठ्याला फक्त लबाड बोलण्याचं काम आणि ह्यांना कसं उल्लू बनवता येईल हे असं केलेलं आहे. एवढा मोठा मराठा फोर्स जो आहे तो अंगावर येऊन ये म्हणून सरकारने हे लबाड बोलून टाकलेला आहे, लक्षात घ्या. असा विषय. चला, धन्यवाद सगळ्याला.